हेलो फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहेत की आता तुम्ही तुमचे आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू सुविधा केंद्र सुरू करू शकता। व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी माझी आपण सर्वांना एक विनंती आहे की अशाच नवीन माहितीसाठी आपल्या अवनी ट्रेंडिंग अपडेट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही हे सेतू सुविधा केंद्र सुरू करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता। या व्यवसायातून तुम्ही लोकांचे अर्ज, दाखले, प्रमाणपत्रे भरून देऊ शकता आणि या व्यवसायातून पैसेही कमवू शकता। आता तुम्ही तुमचे हे सेतू सुविधा केंद्र मोफत सुरू शकता आणि यासाठी तुम्हाला फक्त एक अर्ज करावा लागतो। आता सोलापूर जिल्ह्याचे अर्ज हे सुरू झाले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, जुलै 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्राचा जाहीरनामा काढण्यात आला आहे। तर बघा, एकूण 330 केंद्रे म्हणजे एकूण 330 केंद्रासाठीच्या ह्या जागा रिक्त आहेत। जर तुम्हालाही हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही ही अर्ज करू शकता। तर यासाठीची माहिती आपण जाणून घेऊया। तर रिक्त केंद्राच्या जी यादी आहे त्याची जी PDF आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ती PDF डाउनलोड करून घेऊ शकता आणि पहा की कोणत्या ठिकाणी जागा शिल्लक किंवा रिक्त आहेत। अर्ज स्वीकारण्याचा कालावधी पहा, 12/8/2024 ते 30/8/2024 या कार्यालयीन वेळेत स्वीकारला जाईल। परंतु तुम्ही अर्ज करताना हे आठवणीत ठेवा की शासकीय सुट्टीचे दिवस वगळूनच तुम्हाला कार्यालयीन वेळेतच अर्ज करायचा आहे। अर्जाची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल, तुम्ही ती PDF डाउनलोड करून घ्या व त्याची प्रिंट काढून तुम्ही तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरा व लागणारी कागदपत्रे ही जोडा। अर्ज हा असा ऑफलाईन पद्धतीनेच तुम्हाला कार्यालयीन वेळेतच कलेक्टर ऑफिस मध्ये भरायचा आहे। तर सर्वप्रथम जाणून घ्या की अर्ज कोठे द्यायचा आहे। तर सेतू संकलन, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेअरी जवळ, 7 रस्ता परिसर, सोलापूर येथे द्यायचा आहे। ही सर्व यादी तुम्ही पाहून घ्या। आता अटी व शर्ती ही जाणून घ्या। पहिली अट पहा, ₹10 कॉफी स्टॅम्प सहित कार्यालयाकडील विहित नमुन्यातील अर्ज ग्राह्य धरण्यात येतील। तर अशाच प्रकारच्या अटी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या PDF ला डाउनलोड करून वाचा आणि त्यामध्ये तुम्ही लागणारी आवश्यक कागदपत्रेही पाहू शकता। व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर आपण इथेच थांबूया। पुढील व्हिडिओ मध्ये मी सांगेन की यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत। आजची माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।